श्री विठ्ठल पूजिता। आये कबय सुने अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता। स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो। भक्ति न भाकर तथा ठाई कबय सुने अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता। स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो। भक्ति न भाकर कथा या गोष्टीला आणून ध्यानी, या गोष्टीला आणून ध्यानी वागत जाभूवरी। हरि तो कळता तुम्हास होईल, हरि तो कळता तुम्हास होईल। त्रिभुवन हे पंढरी दास गणू म्हणे सत्कर्माने सद्भक्ती हता। दास गणू म्हणे सत्कर्माने सद्भक्ती हता। ती तुम्ही सेवन केल्या होईल, ती तुम्ही सेवन केल्या होईल। जन्माची सफलता ठाई कबय सुने अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता। ठाई कबय सुने अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता। स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो। भक्ति न भाकर कथा पुंडलीक वरदा सद्गुरुवरी महाराज की जय। रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा विठ्ठल। जय सच्चिदानंद जानकी जीवन नारायण तव दासोहं। 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 जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
परमेश्वराची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत. सगळ्या मार्गाने परमेश्वराची प्राप्ती होते असं आपलं शास्त्र सांगतं. आपला धर्म उदार आहे, आमच्यासारखा वागलास तर आमचा, असं आपण म्हणत नाही. तू प्रामाणिकपणे ईश्वरावर निष्ठा ठेव आणि काही कर. पुष्कळ मार्ग आहेत, त्यातला जो परवडेल, जो योग्य वाटेल तो कर, जो स्वीकारता येईल तो स्वीकार. कोणत्याही मार्गाने गेला असते परमेश्वराची प्राप्ती होते. त्रयी सांख्यम योग पशुपतिमतम वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्याद् रुजुकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामरणवैव. ज्याप्रमाणे वाहणारं पाणी कोणत्याही दिशेने वाहिलं तरी शेवटी समुद्राला मिळतं. आपापल्या रुचीप्रमाणे जे वळण, जो उतार मिळेल तो स्वीकारलं तरी चालतं. तसं मनुष्य प्रामाणिकपणे जर परमेश्वराची प्राप्तीची इच्छा धरील तर त्याला कितीतरी मार्ग उपलब्ध आहेत. त्यात एक सगळ्यात सोपा, सहज शक्य असलेला असा मार्ग महाराज या पायामध्ये सांगतात. ठाईच बैसोनी अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता. ठाईच बैसोनी अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता. स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो. भक्तीन भाषण कथा. ठाईच बैसून, आपण जिथे आहोत तिथे राहून, त्या गावात, त्या व्यवसायात, त्या उद्योगात, त्या पंथात, त्या उपासनेत जिथे तुम्ही असाल, गाव सुद्धा सोडायचं कारण नाही, आपला व्यवसाय सुद्धा सोडायचं कारण नाही. ज्या व्यवसायात तुम्ही असाल त्या व्यवसायात राहून जर अनन्य भावानं, अट तेवढीच, अनन्य भावानं परमेश्वराची उपासना कराल तर स्वयमेव चितो विठ्ठल होतो. तुम्ही स्वतःच पांडुरंग होता, स्वतःच विठ्ठल होता. कारण आपलं शास्त्र सांगतं ईश्वर नाही अशी जागाच नाही. सगळीकडे परमात्मा अंतर्बाह्य सारखा भरून राहिला आहे, घटघटाच्या ठिकाणी भरलेला आहे, ब्रह्मांडात सर्वत्र व्यापून आहे. आकाशासारखा, आकाशवद विशेषात असं ब्रह्मसूत्र सांगतं की आकाशात आणि त्याच्यात काही फरक नाही. आकाश जर सगळीकडे आहे तसा परमेश्वर सगळीकडे आहे. इतकंच नाही, तुम्हाला ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात पाहायचा असला तरी सुद्धा तो तुमच्या हृदयात आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. आता इतकं सगळं सोपं असताना अडचण काय आहे? अडचण एकच आहे, जे हाताशी आहे ते माणसाला बरं वाटत नाही. इतकंच काय, आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात आपण जे काम करतो त्या कामातच परमेश्वराची प्राप्ती आहे असं सांगितलं तर ते पटत नाही. आणि आपल्या व्यवसायात जे राहतात ते व्यवसाय परमेश्वराची आराधना म्हणून करीत नाहीत, तो पोटाचा उद्योग म्हणून करतात. तुमचा व्यवसाय, तुमचं कर्म, तुमचा उद्योग हा परमेश्वराची उपासना होऊ शकतो जर यत करोषि यदशनासी यत जुहोषि ददासी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषो मदर्पणम या भावनेने केलं तर. आपलं काय होतं, दुसऱ्याची साक्ष काढायचं काही कारण नाही. सत्य असत्य असे मन केले पाहिजे, मानिले नाही जन्मता. दुसरा काय म्हणतोय त्याची काही कर्तव्य नाही. आपण आपल्या मनाशी विचार केला पाहिजे की मी जे करतो ते खरंच तसं आहे की नाही. गीतेमध्ये यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः असा अगदी 18व्या अध्यायामध्ये आलेला श्लोक आहे की ज्याच्यापासून सगळ्या जगाची प्रवृत्ती झाली, सगळ्या जगाची उत्पत्ती झाली, तो विषय आपला सकाळी होतोच आहे. जो या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे, जो या सृष्टीमध्ये अंतर्बाह्य भरून राहिला आहे, येन सर्वमिदं ततं, हे सगळं अंतर्बाह्य ज्याला व्यापलं आहे असा परमात्मा, त्याची पूजा कशी करायची? त्यामुळे स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः.
आपल्या कर्माच्या फुलांनी आपली कर्म हीच भगवंताची पूजा आहे, आपला उद्योग आपला व्यवसाय हीच भगवंताची पूजा आहे असं प्रामाणिकपणे तो समजला की ती सगळ्यात चांगली पूजा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर भाष्य लिहिताना अधिक स्पष्ट करणारी अगदी थोडक्यात व्याख्या सुंदर केली आहे. ते म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. आपल्या कर्माची फुलं म्हणण्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. फुलामध्ये जो नाजूकपण असतो, फुलामध्ये जे सौंदर्य असतं, फुलामध्ये जो सुगंध असतो, तो सगळा तुमच्या कर्मात आहे का? फुलातला नाजूकपणा कोणता? कर्मातला नाजूकपणा कोणता? प्रामाणिकपणा. कर्मातला सुगंध कोणता? निस्वार्थ भावना. कर्मातलं सौंदर्य कोणतं? कर्तव्य भावनेने करणं. गळ्यात पडलंय म्हणून कसं तरी निभाव केलेली नाही. आपण जे करतो ते आपलं कर्तव्य आहे आणि त्यातच आनंद आहे असं प्रामाणिकपणे मानलं की तेच फूल होतं आणि फूल देवाला व्हायचं असतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन म्हणतात की सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. ही बाकीची फुलं देवाला आवडत नाहीत, बाकीची पूजा देवाला काही आवश्यक वाटत नाही. आपण बाकीचं उदंड सगळं करतो, जे करायला पाहिजे तेवढंच नेमकं होत नाही. आमच्या कर्तव्याच्या फुलांनी देव सर्वात संतुष्ट होतो याची जाणीव जर माणसाने ठेवली तर कदाचित पहिला परिणाम भ्रष्टाचार नष्ट होण्यात होईल. आज भ्रष्टाचार फार माजलाय सगळी जण म्हणजे उजाडलं की भ्रष्टाचारातच विषय सुरू असतो. तो दिवस मावळेपर्यंत खरंच आहे त्या भ्रष्टाचारानं किती व्यापलाय कोणाला ठेवू. कदाचित परमेश्वर सुद्धा काही ठिकाणी नसेल पण भ्रष्टाचार नाही असं काही जागा शिल्लक राहील. त्या संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, बालोपि चोरः स्थविरोपि चोरः चोरो युवा गर्भगतोपि चोरः. म्हणजे स्वराज्य देशे भरत प्रदेशे चोरम विना न प्रसवन्ति नार्यः असं म्हणायचं. म्हणजे पाठ बदलून घेतला मी की आता भरत देशामध्ये स्त्रिया जन्म देतात त्या चोरालाच देतात म्हणाले. चोराशिवाय कोणी जन्माला येतच नाही. तो आईच्या पोटातून धड बाहेर आला त्याचं सुद्धा एक कारण आहे. म्हणजे कायस्थेन उदरस्थेन मातुर्मांसन न खादितम न तत्र करुणा हेतु तत्र हेतुरदंतता. म्हणजे हा आईच्या पोटात होता तेव्हा यानं आईची आतडी कुरतडली नाहीत. आईवरचं प्रेम म्हणून नाही, त्याला दात नव्हते म्हणले तेव्हा. जर दात असते तर त्याने तेही केलं. अशी स्थिती झाली भ्रष्टाचाराची. पण हे का झाली? कर्तव्य भावना गेली, सेवाभाव गेला. आपल्याकडे साधी व्याख्या केली आहे परोपकार पुण्याय पापाय परपीडनम, की परोपकारामध्ये पुण्य आहे, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये पाप आहे. मला इमानदारीने सांगा, दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय भ्रष्टाचार करता येतो का? दुसऱ्याला पीडा दिल्याशिवाय भ्रष्टाचार करता येतो का? आणि किती व्यापक भाव होतो त्याला सीमाच नाही मुळी. चपराशाची नोकरी लागली तरी 50,000 रुपये लागतात म्हणे. शिक्षकाच्या नोकरीला आणखीन जास्त. तू पुन्हा प्राथमिक शिक्षक असले तर काही, माध्यमिक शिक्षक आणखीन जास्त, महाविद्यालयाचा शिक्षक असेल तर आणखीन जास्त. शिपायाच्या नोकरीला तसंच असं वर चढत जातं. काय प्रकार नाही? का निर्माण झालं? आपण आपलं कर्तव्य जे आहे हे भगवंताची पूजा समजत नाही आणि मग असं समजतो की इकडे खूप मिळवावं, वाममार्गाने मिळवावं. ईशावास्योपनिषदामध्ये ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम असा पहिलाच मंत्र ईशावास्योपनिषदाचा. म्हणजे तत्वज्ञान साधना दोन्ही एकत्रच सांगितले. तत्वज्ञान काय? की सगळं जग ईश्वराने व्यापलेलं आहे. ईशावास्य जगनं सर्वम, सगळीकडे ईश्वर बनून राहिला. म्हणून तू कसं राहा? तेन त्यक्तेन भुंजीथाः,
त्यागपूर्वक उपभोग घे. निदान तेन त्यक्तेन भुंजित्यावर पुष्कळ वादविवाद आहेत. आपण मतलब सुईपुरतं लक्षात ठेवू. तेन त्यक्तेन भुंजिता काय कर, मा गृह कस्य धनम, कोणाच्याही धनाची अभिलाषा करू नको. जे तुझ्या अधिकाराचं नाही, जे तुला आपणहून संतोषाने कुणी दिलं नाही, ते धन तुझं नाही, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही, तू त्याची अपेक्षा करू नको. जे माझं नाही त्याच्यावर अपेक्षा करता कामा नये. होतं का? प्रसिद्ध माझ्या याच्या मी लिहूनच ठेवली गोष्टी, अनुभवाची गोष्ट सांगतो आपल्याला. मुंबईला अशीच प्रवचनं चालली होती आणि त्यात विचार येताना, पैशाचा विचार येताना, अर्थशौच ही खरं शौच आहे, कामशौच हे खरं शौच आहे. म्हणजे पैसा कसा मिळवतो त्याची साधनं ही पवित्र असणं म्हणजे पवित्र, उपभोगाची साधनं कशी आहेत त्याच्यावर अवलंबून. म्हणजे अर्थशौच कामशौच, अर्थतः शुची कामतः शुची स एव शुची. ज्याचे पैसा मिळवण्याचे मार्ग शुद्ध आहेत आणि ज्याची उपभोगाची साधनं शुद्ध आहेत तो पवित्र. आंघोळ कितीदा करतो हे काय महत्वाचं नाही. आमच्या दादाने एके ठिकाणी लिहिलंय, मासा स्नान करी धरी बक पहा ध्याना प्रति साजरे, वायू भक्षित वासुकी विभूतीने की लिप्त केला खरे देहा, पोपट राम राम म्हणतो मेंढा ही परणाशनी, बोले दास गणू कुणाग बसला सांगा हरी तुनी. म्हणजे स्नान करणं जर चांगलं असतं तर मासा कधी अंग पुसतच नाही, 12 महिने 18 काळ पाण्यातच असतो. धरी बक पहा ध्याना प्रति साजरे, बगळा जो आहे तो ध्यान धरून बसतो. काय एकाग्रता असते त्याची, एका पायावर असतो, पुन्हा 2 पाय सुद्धा टेकत नाहीत. पण त्याचं लक्ष कोणावर असतं? परमेश्वरावर असतं का? त्या रामायणात एक प्रसंग आहे, ते राम लक्ष्मण सीता विरहाने राम व्याकुळ झाले आहेत, सीतेला शोधत हिंडतायत. हिंडता हिंडता त्या पंपा सरोवराच्या तटावर आले आणि सहज रामाचं लक्ष गेलं, तो बगळा होता असा ध्यान धरून बसले उभा राहिला. आता रामचंद्र त्या लक्ष्मणाला म्हणाले, पश्य लक्ष्मण पंपायाम बक परमधार्मिक शनैर्मुंचती पादाग्रम जंतूनाम वधशंकया. लक्ष्मणा म्हणे, बघ रे, बगळा किती धार्मिक आहे, पाऊल सुद्धा जपून टाकतो, न जाणू खाली कुणीतरी चिरडेल असं भय वाटतं म्हणले त्याला. त्या माशाच्या कपाळाला हात मारून घेतला, म्हणजे झालं, ज्याच्या भरोशावर आम्ही राजानं रक्षण करायचं ना, ते या दुसऱ्याच्या तावडीतून आम्हाला सोडवायच्या ऐवजी याचंच कौतुक जर करायला लागले केवळ बाह्य वेशामुळे, त्याला जर कोणी साधू म्हणायला लागलं तर काय व्हायचं? तेव्हा तो मासा म्हणतो रामचंद्राला, बकः किम वर्णते राम येनाह निष्कुलीकृतः सहवासी विजानाती सहवासी विचेष्टितम. संगतीत राहिलं म्हणजे काय ते कळतं म्हणाले. ज्यानं आमची लोकसंख्या एकेकाळी काही हजार होती, आता काही दशकं राहिली, दशकड्या शेकड्या सुद्धा राहिले नाही. बकः किम वर्णते राम, काय राम वर्णन करता म्हणे त्याचं. काही ठिकाणी उलट होतं, 500 होते त्याचे 40,000 होतात आणि तरी त्रास झाला म्हणतात. आता काय करावं? हे म्हणले आम्ही 40,000 होतो, 500 झालो, तुम्ही बघायचंच कौतुक करता. म्हणजे काय म्हणतात की मासा स्नान करी धरी बकपहा ध्याना प्रति साजिने, वायू भक्षित वासुकी, तो साप म्हणे नुसता वाऱ्यावर राहतो. विभूतीने किलिप्त केला खरे देहा, गाढवाना अंगाला राखुंडा फासला. पोपट राम राम म्हणतो, पोपट रामराम म्हणतो, पण त्या रामरामचं कौतुक आपण कधी बघितलंय की नाही? मालकणीच्या आतलं डाळिंब पाहिलं, पेरू पाहिलं म्हणजे पोपट रामराम म्हणतो. समजा पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं आणि क्वचित मांजरानं नरडं पकडलं तर क्या म्हणून ओरडतो, तेव्हा काही राम म्हणत नाही. डाळिंब पाहून राम म्हणतो. प्राणांताचा समय आला तर माहिती आहे मरायचंय आपल्याला, आता तरी तोंडात असलेलं राम म्हणावं की नाही? तेव्हा ते राम येत नाही त्याला. ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला त्याचा जो उपयोग होत नसला तर ती परमेश्वराची भक्ती म्हणायची का? म्हणून बाकीच्या पसाऱ्यात न पडता ठाईच बैसुनी अनन्य भावे श्री घड्या या समोर आहे.
अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता स्वयमेव चितो विठ्ठल होतो स्वयमेव चितो विठ्ठल होतो भक्तीन भाकर कथा घड्याळ सहज दिसणे आणि मुद्दाम बघावं लागण्यामध्ये फार अंतर आहे. सहज दिसलं म्हणजे आपला तोल बरा राहतो. मुद्दाम बघावं लागलं म्हणजे मध्ये किती वेळ गेलेला असतो कोण ठोक, मग बघितल्यावर उजाडून काय उपयोग. तेव्हा पहिल्यापासून आपला तोल सांभाळलेला असलं म्हणजे बरं असतं. तेव्हा तुमचं जे काम आहे, तुमचं जे कर्म आहे, आपल्याकडे किती सवलत आहे आपल्याला कथा माहित नाही. महाभारतामध्ये फार चांगली कथा आहे. एक बहुतेक त्याचं नाव कौशिक, कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे, चांगला तपस्वी आहे. आणि तो एका झाडाखाली काहीतरी शिदोरी खायला बसला. तो वरून कावळ्यानं उद्योग केला. एक पक्षी होता वर काहीतरी, त्याने घाण टाकली. आता त्या अन्नात घाण पडली म्हणा त्याने असं पाहिलं त्याच्याकडं, तो जळून गेला पक्षी त्याच्या त्या संतापानं. आता भिक्षा मागण्याकरता गावामध्ये आले. एका घरामध्ये उभे राहिले. त्यांनी ओम भवती भिक्षांदेही म्हटलं. ती आत माऊली होती, ती काही उद्योगात होती, आपल्या पतीची सेवा करीत होती. तिला बाहेर यायला लागला, वेळ लागला. यांना आणखीन एकदा ओम भवती भिक्षांदेही म्हटलं, तरी ती आली नाही. पुन्हा 2-3 मिनिटांनी ओम भवती भिक्षांदेही म्हटलं, तरी आले नाही. 2-4 वेळा म्हटलं, ती आली. हातामध्ये भिक्षा घेऊन आली. मी किती वेळ म्हणा इथे उभा राहिलोय. अतिथी देवो भव असं शास्त्र सांगत असताना मी तुझ्या दाराशी इतका उभा राहिलो, मला इतके वेळा ओरडावं लागलं, तरी तुझं लक्ष गेलं नाही. काय समजली तुझं त्याला, असं तो म्हणाला त्याला. आणि जरा रोखून पाहिलं त्या माऊलीकडं. ती माऊली हसली. का हसलीच म्हणाली, महाराज जरा वेळ लागला, मी पतिसेवेत होते त्यामुळे आले नाही, पण आपल्याला इतकं राग यायचं काय कारण आहे. मला आपण पक्षी समजलात काय. याला वाटलं की हिला कसं कळलं बसल्या जागेवर, कारण ही तर इथे आहे, मी तर जंगलातली गोष्ट आहे, इथून 2-3 किलोमीटर पलीकडे घडलेली गोष्ट, हिला कसं कळलं. म्हणजे तुला कसं कळलं. ते म्हणजे कळलं कसं का कळे ना, पण कळलं हे खरं आहे ना, मला हे ज्ञान दे म्हणाले. ती म्हणजे हे ज्ञान तुम्हाला देता यायचं नाही, तो व्याध आहे म्हणजे खाटिक, तो तुम्हाला ज्ञान देईल. म्हणजे या ब्राह्मणाला त्या खाटकाकडे पाठवलं. तो म्हणला काही नाही, मी माझा धंदा इमानदारीने करतो आणि उरलेल्या वेळामध्ये माझे आई बाप म्हातारे झाले त्यांची सेवा करतो, एवढंच करतो, बाकी काही करीत नाही. याने तपस्या केली होती. तपस्येच्या बळावर त्या पक्षाकडे पाहिल्यानंतर पक्षी गळून पडतोय मरून, इतकं सामर्थ्याला प्राप्त झालंय. पण ह्या 2 आपापल्या उद्योगामध्ये निमग्न आहेत. एक नवऱ्याची सेवा करते, कुटुंबाची सेवा करते, त्यात तिचा परमार्थ झाला असं ती समजते. खाटकाचा धंदा काय मोठा चांगला, पण व्यवसाय म्हणून तो स्वीकारलेला आहे. त्या व्यवसायात तो जन्माला आलाय, जन्मानं त्याला प्राप्त झालेला आहे. तो खाटकाचा व्यवसाय करतो, उरलेला वेळ फक्त आई बाबांची सेवा करतो, बाकी काही करत नाही. आणि हा कौशिक तपस्वी ब्राह्मण त्याच्याकडे ज्ञान घ्यायला जातो असं महाभारतात वर्णन आहे. आता हे कोणी पुरोगामी लक्षात आणणार नाही. तो एक शंभूक तेवढा सापडतो यांना जाता येता. ते रामचंद्राने ते शंभुकाला मारला, रामचंद्राने शंभुकाला मारला. अरे ते पहिलं आणि शेवटचं जवळ, त्याच्यानंतर पुन्हा कधी काही झालेलं नाही. त्यावेळेला कायदा तसा होता म्हणून रामचंद्राला कालवर रामचंद्र काय करील. दारूबंदीचा कायदा असताना स्वतः दारू पिणारा जज पण परमिट घेऊन, जो बिन परमिटची दारू पितो त्याला शिक्षा करीत होता की नाही, शिक्षा करीत होता. आता दारू मोकळी झाली, गल्लोगल्लीला मिळते, आता शिक्षा होत नाही. त्यावेळेला नियम होता म्हणून शिक्षा झाली, आता शिक्षा होत नाही म्हणून नियम नाही झाला. प्रश्न काय आहे, त्यात शत्रुत्व आहे का. आज हे सांगतात ते शत्रुत्व त्यात नाही, पुन्हा कधी घडलेलं नाही. पण आज ते विरोधकांच्या हातामध्ये कोली मिळाले. शंभुकाचा खुनी राम, हा याचा एक फायदा होतो, निवडून येतो मनुष्य मात्र त्या वर्षावर. कारण मत देणारे त्याच योग्यतेचे असतात. मी सांगतोय आपल्या एवढ्यासाठी की खाटकाचा व्यवसाय करतोय. ती माऊली आपल्या घरातल्या कामाशिवाय दुसरं काही करीत नाही, तेवढ्यातच परमार्थ झाला असं समजते प्रामाणिकपणे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा अनुवाद केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पतीची मता अनुसरोन पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पत्नीला, स्त्रीला
आपल्या उद्धारासाठी इतर काही करायला नको. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे काही श्रम न करता आत्महिता भेटीची आत्महित भेटतं म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञानी होते ती. ते कोण करणार? पटत नाही. आमच्या दादाने त्यावेळेला जरा थोडं संतापान दिलंय. पुराण कीर्तन आरती धुपारती करीत राहुळी फिरे बया करीत राहुळी फिरे बया खरा देव जो पती घरी तो बसे भाकरी भाजाया बैसा. सांगायची सोय नाही. गुलाबराव महाराजांचा प्रश्नोत्तराचा संवाद आहे चांगला. गुलाबराव महाराजांनी कोणीतरी विचारलं, गुलाबराव महाराजांना कोणीतरी विचारलं की म्हणजे अहो बायको देवाला जाऊ का विचारते, तिला हो म्हणावं का नाही म्हणावं. प्रश्न विचारणं लक्षात घ्यायचं काय, महिला मंडळात टेनिस कोर्टावर वगैरे नाही. बायको विचारते देवाला जाऊ का. म्हणजे त्या काळी देवाला जाताना जरी विचारणारी बायको होती एवढा त्याचा अर्थ आहे. ती बायको विचारते नवऱ्याला की देवाला जाऊ का, तर तिला काय म्हणावं. तर गुलाबराव महाराज उत्तर देतात की ती देवाला जाऊ का विचारते यातच तिचा पतिव्रता धर्म संपलाय म्हणाले. कारण ती नवऱ्याला देव मानित नाही म्हणून दुसऱ्या देवाला जाऊ का विचारते. आता निदान पतिव्रता धर्मात नाही सामान्य धर्मात तरी राहो म्हणून जा म्हणावं म्हणाले. मी का सांगतोय आपल्याला, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. आपलं जे कर्म आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपला जो उद्योग आहे, आपलं जे कर्तव्य कर्म आहे, आपला जो स्वधर्म आहे, तोच इमाने इद्बारे प्राप्त करत राहणं ही भगवंताची सगळ्यात चांगली पूजा आहे. त्याला कुठे इकडे तिकडे जावं लागत नाही. ठाईच बैसोनी अनन्य भावे श्री विठ्ठल पूजिता स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो भक्तीनं भागड. भक्तीमध्ये भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या भाकड कथा नाहीत, विनोदाकरता सांगितलेल्या नाहीत, मनोरंजनाकरता सांगितलेल्या नाहीत. शास्त्र शुद्ध तत्वज्ञान म्हणून सांगितलं आहे, ज्याचा अवलंब केला असताना जे प्रॅक्टिकल आहे, अनुभवाला येऊ शकतं. इमानदारीने केलं तर तेवढंच भक्ती भानगड आहे त्यातली की हे होतं की नाही आणि किती परिसीमेला जाऊन प्राप्त होतं. साधन किती परिसीमेला नेतं तुम्हाला. स्वयमेव चितो विठ्ठल होतो, स्वयमेव चितो विठ्ठल होतो भक्तीनं भागड. म्हणून माणसाने काय करावं, या गोष्टीला आणून ध्यानी वागत जागोवरी, या गोष्टीला आणून ध्यानी वागत जाभुवरी. हरी तो कळता तुम्हात होईल, हरी तो कळता तुम्हात होईल त्रिभुवन हे पंढरी. मग कुठे जावंच लागत नाही. मुळी परमेश्वर कळाला की जो मनुष्य जो जिथे असेल तिथे ते पंढरपूरच आहे. काय त्या नामदेव महाराजांच्या आख्यात आहे ना, सिद्ध ज्ञान भीमा तटा निकटही ब्रह्मांड रे पंढरी. जीवांचा समुदाय हाच महिचा विटे उभा श्रीहरी. तेथीचा पुंडलिक समजे सद्भाव तो राजसा. तेथीचा धनी होय वार करी तू सेवी सुभक्ती. विश्वाखेश्वर नामदेवरायांना उपदेशानंतर उपदेश करतात की सिद्ध ज्ञान भीमा तटा निकटही ब्रह्मांड रे पंढरी. सिद्ध ज्ञान रूपी भीमेच्या तीरावर ब्रह्मांड हीच पंढरी आहे आणि जीवांचा समुदाय हाच महीच्या विटे उभा श्रीहरी. जीवांचा जो समुदाय आहे तोच पृथ्वी रूपी विटेवर उभा राहिलेला पांडुरंग आहे. आता आणखीन
येथीचा मुनी पुंडलिक समजे सद्भाव रे राजसा. अंतःकरणातला जो सद्भाव आहे हा इथला पुंडलिक मुनी आहे म्हणाले. तेथीचा झणी होय वार करी तू सेवे सुभक्ती. अशा पंढरपूरचा वारकरी हो तर ते वारकरी होणं खरं आहे. नाही ते हेलपाटे घालणं ठीक आहे. अकरणान मंद करणं श्रेय, काहीच न करण्यापेक्षा हेही काही वाईट नाही. पण हे करणाऱ्याने आपण कुठे आहो याचा विचार केला पाहिजे की नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात दास गणू म्हणे सत्कर्माने सद्भक्ती ये हाता. दास गणू म्हणे सत्कर्माने सद्भक्ती ये हाता. ती तुम्ही सेवन केल्या होईल, ती तुम्ही सेवन केल्या होईल जन्माची सफलता. म्हणून सद्भक्ती जर प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही जे कर्म करता ते जर सत्कर्म असेल तर सद्भक्ती प्राप्त होते. भक्ती आणखी निराळी काही करावी लागत नाही. कारण काही करावं लागतं ती भक्ती तोपर्यंत खरीच नाही. भजता भजन व्हावे न भजता काय नव्हे. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवाने म्हणतात की भजन केलं तर भजन व्हावं, न भजता काय नव्हे. भजन केलं नाही तर भजन होत नाही. ऐसे नव्हे आघवे शिवूची असे म्हणाले. सगळीकडे जर परमात्माच भरून राहिला आहे तर माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. आपण ज्या स्थितीमध्ये आता आमची सहज स्थिती कोणती? आमचं कर्तव्य कर्म. आमचं कर्तव्य कर्म जर योग्य रीतीने केलं, परमेश्वरार्पण भावनेने केलं, स्वार्थ बुद्धी सोडून केलं, परोपकार. आता यातलं या सगळ्या पायऱ्या आहेत, यातलं आपल्याला किती जमतं ते बघावं. निदान कर्तव्य भावनेने करावं. होतं का? परदेशातल्या गोष्टी सांगतात. परवा मी आपल्या देशातली गोष्ट पाहून आलो. मी त्याच्या आधी जपानच्या एका कारागिराची गोष्ट सांगत असे. जपानी एक सुतार, माझा एक मित्र जपानमध्ये जाऊन आला पुष्कळ 28-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो म्हणला तिथे सुपरवायझर नावाची वस्तूच नाही. सुपरविजन लागेलच नाही. माणसं प्रामाणिकपणे काम करीत असतात. जेवढा वेळ त्यांचा असेल तो तेवढा बरोबर इमानदारीनं काम करणं. तिकडे संपाची एक वेगळी पद्धत आहे म्हणे. जास्त काम करणं म्हणजे संप करणं. आणि ते उत्पादन इतकं होतं की मालकाला डोकेदुखी होते. तुमचं नको बाबा, ऐकतो तुमचं, तुम्ही आपल्या बेताचंच काम करा. नियमाप्रमाणे काम. नियमाप्रमाणे काम म्हणजे मुळीच न करणे. तिकडे वेगळं आहे. तो मित्र सांगत होता की ज्या घराकडे तो पेइंग गेस्ट म्हणून उतरला होता त्याच्याकडे एक सुतार, त्याच्याकडे लाकडी कामं जास्त असतात. भूकंपाच्या भयामुळे मजबूत घरं फारशी बांधत नाहीत म्हणून लाकडी काम होतं. तो सुताराला बोलावला. तर आपण आपल्या हिशोबाने विचार करू की सकाळी 8 वाजता तो सुतार आला, हत्यारं सगळी लावून घेऊन आला आपल्या बरोबर पेटीमध्ये. 8 वाजता त्याने बरोबर कामाला सुरुवात केली. 12 वाजेपर्यंत काम केलं. 12 वाजता कामाचं थांबला. मध्ये थोडा फराळ पाणी केलं, अर्धा पाऊण तास विश्रांती घेतली. पुन्हा 1 वाजता कामाला लागला ते 5:30 वाजेपर्यंत. 5:30 वाजल्यानंतर मग हत्यारं आवरली आणि आपल्याकडे निघून गेला. आपल्याकडे काय होतं? 10 वाजता येणार आणि मग हत्यारं लावत बसणार. त्यातनं मध्ये किती वेळा चहान बिडे असतील कोण ठेव. इमानदारीनं कोण काम करतो? पण परवा मी शेगावला गेलो होतो. तिथे संगमरावरावरचं कोरीव काम सुरू होतं आणि ते तिथले शेगावचे मोठे अतिशय कष्ट घेऊन सर्वस्व समजून गजानन महाराजांच्या सेवेचं काम करणारे आमचे शिवशंकर पाटील ते मला ते सगळं संस्थान दाखवित होते. आणि जिथे ते राजस्थानमधले कारागीर आलेले होते आणि ते खोदकाम करीत होते त्या याच्यावर संगमरावरावर. ते म्हणाले हा उजाडलं की खाली मान घालून जी मान घालतो ती 12 वाजेपर्यंत खाली मान असते त्याची खोदायची. 12 वाजता उठतो, खातो पितो, अर्धा तास विश्रांती घेतो, पुन्हा कामाला लागतो तो दिवस मावळेपर्यंत. दिवस मावळला की काम थांबलं. म्हटलं मी आतापर्यंत जपानचं उदाहरण सांगत होतो, आता हे सांगेन पुढं की आपल्याही देशात असं काम करणारे लोक नाहीत असं नाहीत. इमानदार लोक आपल्याही देशात अजून आहेत. मुंबईत नसतील, मोठ्या शहरात नसतील, पण काही ठिकाणी अजून आहेत. खेडेगावातही नाही. खेडेगावातला मनुष्य शेतकरी 9 वाजता तोंड घाला बसतो वरांड्यावर.
याच्या उलट मी आसाममध्ये पाहिलं, तिथे आपल्यापेक्षा 3 तास सूर्योदय लवकर होतो. सूर्योदय व्हायच्या आधी शेतकरी शेतावर असतो. कोकणातही एकेकाळी होता. आजच आपल्याकडे काय झालं कोण ठाऊक. कारण मी करतो हे काम भगवंताची सेवा आहे ही जी भावना अंतःकरणात होती ती अंतःकरणात नष्ट झाली. मग अप्रामाणिकपणा वाढला आणि एकदा अप्रामाणिकपणा सुरू झाला म्हणजे कुठपर्यंत नेईल याची काही सीमा नाही. म्हणून दास महाराज म्हणतात की तुम्ही तुमचं कर्म सत्कर्म केलं की सद्भक्ती हाताला येते आणि सद्भक्ती हाती आली की जन्माची सार्थकता होते, आणखी निराळ काही लागते. दासगणु म्हणे सत्कर्माने सद्भक्ती आता ती तुम्ही सेवन केल्या होईल जन्माची सफलता. खरोखरीच आपला जन्म सफल व्हावा असं वाटत असेल तर जो व्यवसाय, जो उद्योग, जो धंदा आपण आपल्या आवडीनं परंपरेनं स्वीकारला असेल त्यात प्रामाणिक राहणं ही सगळ्यात चांगली सेवा आहे भगवंताची. याची उत्कृष्टता ज्याला साधली, यातली अनन्यता ज्याला साधली, यातला सद्भाव ज्याला साधला, हे सोपं काम नाही. प्रामाणिकपणा ही प्राथमिक गोष्ट आहे, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या असतात. आपण प्रामाणिकपणे सुरुवात केली तरी पुष्कळ झालं, बाकीच्या गोष्टी जमत जातील. पण ज्याच्याजवळ ह्या तिन्ही गोष्टी आल्या त्याची योग्यता केवढी होते ते आपल्याला आख्यानावरून सांगतो. स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जात पात गोत असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. उच्चार असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. वृत्ती असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. राग असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ढंग असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. बुद्धी असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. भक्ती असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. हे असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ध्यान असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. भाव असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. कर्म असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. मन असो काही काना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. कृष्णा गुरुचंदन करी वन अवघे जेवी सौरभे युक्त. देवी होय भूषविता अरण ग्रामास सावता भक्त. ज्याप्रमाणे जातिवंत चंदनाचा वृक्ष एखाद्या उपवनामध्ये असला, वनामध्ये असला की सगळं वन सुगंधाने भरून जातं, त्याप्रमाणे सावते महाराजांच्या जीवनाने तो सगळा भाग देवी होय भूषविता अरण ग्रामास सावता भक्त. सावता नावाचे परमेश्वराचे फार मोठे भक्त होऊन गेले. ज्ञानेश्वर
नामदेवांच्या समकालीन. ज्ञानदेवांच्या पेक्षा वयाने थोडे वडील असतील, कारण ज्ञानदेव वयाने फारच लहान होते. 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तेव्हा ते वयाने लहान होते, त्यामध्ये त्यांच्या वयाने पुष्कळ प्रौढ होते. पण काल सामान्यतः तो कोण होते? हे माळियाच्या वंशात जन्म झाला, माळियाच्या वंशात जन्म झाला, कधी ओ नामा नाही पठन केला, वदला हो जेथने तिने, वदला हो जेथने तिने, त्याने भरलेले ब्रह्महाती हो, असे त्याने धरियले ब्रह्महाती हो. माळ्याच्या जातीमध्ये जन्म झाला होता. शेती हा जन्मजात व्यवसाय होता. शाळेमध्ये गेले होते की नाही माहित नाही, पण अधिकार इतका मोठा होता. वेद वदला हो जेथ नेती नेती, असे त्याने धरियले ब्रह्महाती. ब्रह्मज्ञान ब्रह्म हे जणू त्यांच्या करतला मलकवच झालं होतं. काय केलं? तपश्चर्या केली नाही. कृषी कर्म हाच व्यवसाय जयाचा, खडतर दो जगती, खडतर दो जगती, मोठा हकिता जाती, तरुण दिन राती, शीतोष्ण करी सहन, नावसन बहुदैन्य, बळभटकाना मिळे जयाला कधीही विश्रांती, कधीही विश्रांती. कृषी कर्म हाच व्यवसाय जयाचा, खडतर दो जगती, जयाचा खडतर दो जगती. शेती हा व्यवसायामधला सगळ्यात कठीण व्यवसाय आहे. घरामध्ये आईचं काम जसं सगळ्यात कठीण असतं, तसं समाजामध्ये शेतकऱ्याचं काम सगळ्यात कठीण आहे. खऱ्या आईला, खऱ्या गृहिणीला जशी दिवसभर कधी विश्रांती नसते, तसं खऱ्या शेतकऱ्याला दिवसभर कधी विश्रांती नसते. त्याला सुट्टी नाही, काही नाही, काही नाही. आता सुट्टी दिलीच पाहिजे म्हणून येणार आहे म्हणे, ऐकतो मी की आठवड्याची सुट्टी घरात सुद्धा दिलीच पाहिजे. काय काय येणार आहे कोणाला ठाऊक. आता खरं म्हणजे सगळ्या सुट्ट्याच झाल्या आहेत. पोळ्या लाटायला असे घरामध्ये 2.5 माणसं असतात, 2.5, तरी पोळी लाटायला एक बाई येते आणि ती पोळ्या लाटून जाते, डब्यात भरून जाते. त्या पोळ्या अशा असतात, अशी धरली तर इथपर्यंत लांबते. एक विनोद ऐकलाय की एक नवरा रात्री उशीची झालर चघळत होता. बायकोने विचारलं, हे काय करताय? बरोबर म्हणले, जागे केलंस, मला स्वप्न पडलंय तुझी पोळी खातोय असं. खऱ्या गृहिणीला कधी विश्रांती नसते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, ही जी खरी इमानदार गृहिणी आहे, तिला विश्रांतीची कधी आवश्यकता वाटत नसेल. ज्या अर्थाने आपण विश्रांती सुट्टी म्हणतो त्या अर्थाने, थोडे बसायला मिळत नाही, थोडी बामोक्षी मिळत नाही, थोडे अडवायला मिळत नाही, हे खरं नाही. पण ते अडवणं किती? 10-15 मिनिटाचं अडवणं. बाकी दिवस एका कामानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं, उठल्यापासून झोपेपर्यंत कामच काम. तसं शेतकऱ्याला उठल्यापासून मावळेपर्यंत आणि वर्षामागून वर्ष कामच काम. काम नाही असं कधी नसतंच, असूच नाही. आणि अशी शेती चांगली असली, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, बाकीचे उद्योग किती कसेही जरी वाढले, शेती जर नसली तर त्या उद्योगधंद्याचं काय करावं? ट्रान्झिस्टर खावे, बॅटऱ्या कोळून प्यावे, टीव्ही पुढे बसले तर पोट भागतं. इतर उद्योगधंद्याने शेवटी सगळे उद्योगधंदे हे व्यवस्थित असलं तर मग न, हेच जर व्यवस्थित नसेल तर व्हायचं काय शेतीचं? आज दुर्दैवाने आपल्याला स्वराज्य मिळालेल्या दिवसापासून ते आजपर्यंत सगळ्यात उपेक्षित जर व्यवसाय कोणता झाला असेल तो शेती व्यवसाय उपेक्षित झालाय. खरं वाढलेल्या विज्ञानाच्या बळावर पुष्कळ शेती चांगली करता आली असती, पण पुष्कळ चांगली शेती म्हणजे आज जी रासायनिक खतं आणि ते फवारे, ती चांगली शेती नव्हे, ती अतिशय घातक शेती आहे. माणसाची पोटं बिघडवणारी शेती आहे. या फवारण्यानी आणि कृत्रिम खतांनी कॅन्सर सारखे व्याधी निर्माण होतात. म्हणून परदेशामध्ये आज
कृत्रिम खतं वापरली नाहीत, जंतुघ्न फवारे वापरले नाहीत, अशी लेबल लावलेली धान्य भाजीपाला वेळ मिळतो आणि ती किंमत तिप्पट चौपट पाचपट असते. आणि याने शेती सुधारते असं मुळीच नाही. पहिल्यावरून झालं, आता 10-12 वर्षात लक्षात आलं की शेतीचा पोत उतरत जातो. जो कृत्रिम खत द्यावी तो पोत कमी होत जातो, वाढतच नाही. त्या काळची शेती ही विज्ञान प्रगतच नव्हतं. तेव्हा शेती प्रामाणिकच होती, नैसर्गिकच होती. त्यामुळे ते खडतर होती. मोठा हाकिता आणि यांचं पुन्हा ओलिताकरची जमीन होती, पाटबंधारे नव्हते, पण विहिरी होत्या चांगल्या. ती आरणाची विहीर मी पाहिली आहे. एकेकाळी तिला इतकं भरपूर पाणी होतं की माच्या याच्यावरनं उडी मारली तरी पायाखाली लागत नसे उन्हाळ्यात. आता कमी झालं. आणि त्या याच्यामध्ये सावतेबुवा, त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगी, एवढंच लहान कुटुंब, दोघेही नवरा बायको इमाने इतबारे खपत असायचे, शेती करायची. पंढरपूर पासून जवळ 6 कोसावर पंढरपूर. तिथून मोठे मोठे दिंड्या जायच्या पंढरपूरला जाणाऱ्या. एक दिवस पत्नीनं विचारलं, बरेच आयुष्य झाल्यानंतर, लग्नाची 25-30 वर्ष संपल्यानंतर, तुम्ही अहो लोक पंढरपूरला चाललेत, आपण एकदा जाऊ ना पंढरपूरला, जवळ आहे म्हणतात पंढरपूर. सावतेबुवा होते. तुम्ही का गं पंढरपूरला कशाला जायचं? काही संसारोपयोगी वस्तू आणायच्या, काही साडी, काही प्रेशर कुकर वगैरे वगैरे. काय अरण खेडेगाव आहे, तिथे काही मिळत नाही, तर वारीला गेलं की सगळ्या वस्तू मिळतात, तसं काय आणायचं नाही. हो म्हणाली, तिथे पांडुरंग उभे आहेत, आपले मालक आहेत, त्यांचं दर्शन घ्यावाची इच्छा आहे. वेडे, माझा पांडुरंग नाही कुठे. आपण जी शेती करतो, विठ्ठल मोठ विठ्ठल नांद्या बैल ग, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांद्या, विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता, त्या विलगे काय होईल ग. विठ्ठल शे विठ्ठल वापर विठ्ठल नांगर वखर घडी घडी विठ्ठल विठूस भेटे, मग का व्हावे अधीर ग. विठ्ठल बेणे विठ्ठल उगवे विठ्ठल अवघ्या वनात ग. मग का डोळे बांधून भटकू, मग का डोळे बांधून भटकू, दुर्धर माया वनात ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांदा बैल. विठ्ठल नाही असा तर शेतात काय? विठ्ठल वापी विहीर विठ्ठल, आतलं पाणी विठ्ठल, मोठ विठ्ठल, नाडा विठ्ठल, ओढणारा बैल विठ्ठल, हाकणारी तू किंवा मी, आपण तोही विठ्ठल, शेत विठ्ठल, बियाणं विठ्ठल, नांगर विठ्ठल, वखर विठ्ठल, घडी घडी विठ्ठल विठूस भेटे, मग का व्हावे अधीर ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांदा बैल. घडी घडी विठ्ठल विठूस भेटे, मग का व्हावे अधीर. मग अधीर कशा करता व्हायचं? त्यांची पत्नी म्हणाली, महाराज आपण सांगता आहात, पण मला दिसत नाही. कसं दिसेल? दास गणू मला कसं दिसेल? तुम्ही सोपं काम आहे. दास गणू म्हणे माया गाठ, थोडी करिता सैल ग. बघा रास स्थावर जंगम, रूप विठूचे होईल ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांद्या बैल. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांद्या बैल. सीता स्वयंवराच्या वेळेचा प्रसंग सांगतात की रामचंद्र लक्ष्मणासह तो धनुष्य ठेवलं होतं त्या मंडपामध्ये आले आहेत. स्वयंवरासाठी इतरही राजे काही जमले आहेत. सीताही आपल्या मैत्रिणींना घेऊन वर येऊन बसली आहे. आणि हे तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्रौ
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ श्यामलौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां. त्यांचं वर्णन कौतुकाने त्या मैत्रिणी करतात. काय सुंदर आहेत, काय तेजस्वी आहेत, काय पराक्रमी दिसतात. ती सीता म्हणते, अगं मी मगापासून अर्धा तास झाला तुम्ही ज्या कुमारांचं वर्णन करता आहात ते आहेत कुठं? पण हे काय समोर उभे आहेत, मला कसे दिसत नाहीत. एका मैत्रिणीचं लक्ष गेलं. ते म्हणले बरोबर आहे, हिला कसे दिसेल. घुंगट के पट खोल गे तुही राम मिलेंगे, घुंगट के पट खोल. सब घट पट मो राम भरा है, सब घट पट मो राम भरा है. कटुक बचन मत बोल, मत बोल, मत बोल गे तोरे राम मिलेंगे, घुंगट के पट खोल. घुंगट का पट खोल तुहे राम मिलेंगे. जुन्या काळातली नवरी आहे, असा पडदा ओढून घेतला होता पैठणीचा. आता दिसतो कशाला राम समोर असलेला. त्या मैत्रिणी तुम्ही घुंगट का पट मागे सर राम समोरच आहे. तर समजे दादा म्हणतात, दास गणू म्हणे माया गाठण थोडी करिता सैल बघणारास स्थावर जंगम रूप विठूचे होईल ग. विठ्ठल विठ्ठल नांद्याबाई. सगळ्या घटघटाच्या ठिकाणी आपलं सगळं शेत विठ्ठलमय आहे. त्यातली प्रत्येक विविधता वाटते तुला, ती सुद्धा विठ्ठलानं भरलेली आहे. अशा स्थितीने पंढरपूरला याची काय गरज आहे. मायेचा पडदा जो घट्ट आवळला गेलाय तो जरा ढिला कर. मायेचा पडदा म्हणजे मी आणि माझं. त्यातलं माझं कमी होत गेलं की मी कमी व्हायला मदत होते. मी बळकट होत गेलं की माझाचा विस्तार होत जातो. म्हणून थोडं ढिलं कर, फार नाहीसं करावं लागत नाही. दासगणू म्हणे माया गाठणं थोडी करिता सैल. जे फार आवळल्यासारखं आहे ते जरा सैल कर, जरा सैल कर की तुला दिसेल. बघणारास स्थावर जंगम रूप विठूचे होईल ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोर, विठ्ठल नांद्याबाई. मायेचा पडदा थोडा ढिला केला तर बघणारा सह स्थावर जंगम. पाहणारा आणि जे पाहतो ते, ज्ञाता आणि ज्ञेय हे सगळेच एक रूप होऊन जाईल. बायको निष्ठावंत होती, आपल्या नवऱ्यावरती चिंतांत श्रद्धा होती. खरोखरीच नवऱ्याशिवाय दुसरा कोणी देवती मानित नव्हती म्हणलं तरी चालेल. व्यवहारातल्या दृष्टीने काही बोली असेल तर गोष्टी झाली. तिनं पुन्हा विचारलं नाही. विचारलं नाही म्हणजे नवरा खमंग म्हणून विचारलं नाही असं नाही. आपलं काही चालायचं नाही, काय करायचं, मला बायकाचा जन्म न, सगळी पुरुष प्रधान संस्कृती वगैरे वगैरे काही नाही. तिला खरंच पटलं की माझा नवरा म्हणतो ते खरोखरीच तसं आहे, फक्त माझा अधिकार झाला नाही म्हणून माझ्या ते प्रत्याला येत नाही. मी अशीच सेवा करीत राहिले तर माझा अधिकार आज नाही उद्या होईल, मला हे सगळं दिसेल. तिने नवऱ्याला नमस्कार केला आणि कामाला लागली. मनामध्ये असं आलं नाही की एवढीशी इच्छा सुद्धा पूर्ण केली नाही, असं नाही आलं. काय सगळी अडचण हीच आहे. ऐकावं लागणं निराळं आणि ऐकणं निराळं. सावतेवांच्या पत्नीला ऐकावं लागलं नाही, सावतेवाच्या पत्नीनं ऐकलं. आणि ऐकणं शब्दाचा अर्थच मुळात असा आहे त्याप्रमाणे वागणं. पुष्कळ वडीलधारी माणसं आहेत की नाही, ती अलीकडे पोरं आमचं ऐकत नाही म्हणतात. मी एका म्हाताऱ्याला विचारलं, मग तुझा पोरगा बाहेर आहे काय, ऐकत नाही का म्हणतो. अहो तो म्हणजे तसं नाही, ऐकतो पण सांगतो, पण ऐकत म्हणजे ऐकत नाही म्हणजे त्याप्रमाणे वागत नाही. म्हणजे ऐकण्याचा अर्थ वागणं असं आहे की नाही. मला सांगा, आपण ऐकण्याचा अर्थ वागणं असं समजून कधी ऐकतो का. नवी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले माझे. त्या एक गोष्ट सांगतात गमतीची आहे. पेशव्यांच्या काळातली, नाना फडणवीसांच्या काळातली असावी, माहित नाही नक्की मला. एक मूर्तिकार 3 एकसारख्या सुंदर दिसणाऱ्या मूर्ती घेऊन आल्या. सगळ्या मूर्ती अगदी सगळ्या बाजूने एकसारख्या, काही फरक नाही त्याच्यामध्ये. आणि तो येऊन उभा राहिला आणि तो म्हणला, माझ्या मूर्तीमधली श्रेष्ठ मूर्ती कोण, तो जी सांगेल
त्याला एकाच मूर्तीच्या किमतीत बाकीच्या 2 मूर्ती फुकट देऊन टाकली. पण मूर्ती कोणती मूर्ती श्रेष्ठ ती सांगितली पाहिजे. आता मूर्ती सगळ्या सारख्या, छाप्याच्या नसून, कोरलेले असून, स्वतः स्वतंत्रपणे कोरलेले असून, सगळ्या अगदी सारख्या मूर्ती, सुंदर. ते नाना फडणीसापर्यंत गेले म्हणे, ते आले, त्यांनी पाहिल्या मूर्ती खरंच सगळ्या सारख्या. त्यांनी ती मूर्ती फिरून पाहिलं, असं करून पाहिलं. ते म्हणजे या मूर्तीच्या कानामध्ये जरा छेद दिसतोय. म्हणून त्याने बारीक गवताची काडी घेतली आणि ती मूर्तीच्या कानात घातली. ती मूर्तीच्या कानात घातली, एका मूर्तीच्या कानात इकडनं काडी घातली, ती इकडनं बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती तोंडातनं बाहेर पडली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती गेली, ती आत हृदयाकडे गेली. म्हणजे ही मूर्ती श्रेष्ठ. कळलं नाही पेशव्या नाही काही. त्यामुळे काय झालं, अहो म्हणले हा मूर्तिकार काही नाही, श्रोते कसे असतात त्याची विभागणी केली म्हणली. त्यामुळे 3 तऱ्हेचे श्रोते असतात. एक श्रोता असा असतो, याला मध्ये झोप लागली तरी सुद्धा पत्ता लागत नाही, इकडून तिकडे जात नाही. एक श्रोता असा असतो, ऐकतो, दुसरी तसं दुसऱ्या कोणाला सांगतो, दुसऱ्या वाटतं वा प्रवचन काय काय बहुश्रुत विद्वान काय बोलतोय, म्हणजे ऐकतो, तोंडातनं बाहेर पडतं, आत काही नाही. पण तिसरा म्हणले असा आहे की ऐकतो ती इथपर्यंत जाते त्याच्यात, तेव्हा ही मूर्ती सगळ्यात चांगली. तात्पर्य असं की ऐकण्याचा अर्थच म्हणजे असा आहे की त्याप्रमाणे वागणं. सावतेवांची पत्नी अशी होती, तिने नवऱ्याला नमस्कार केला, आपल्या कामाला लागली, तिच्या अंतःकरणात यत्किंचितही विषाद काही शिल्लक राहिला नाही. आनंद झाला की एक विशेष तत्वज्ञान, एक दृष्टी मिळाली म्हणली मला पाहण्याची. विठ्ठल वापी रोज राबत तर होतेच, पण ही भावना मला कधी आली नव्हती, ती माझ्या नवऱ्याने आज मला कृपा करून शिकवली. विठ्ठल वापी विठ्ठल विठ्ठल नाम घडी घडी विठ्ठल विठूर भेटे, मगता भावे अधीर विठ्ठल वापी विठ्ठल विठ्ठल नाम काय 2-3-4 दिवस गेले असतील. एक दिवस सावतेवांची मुलगी 5 वर्षाचं वय, ती म्हणली बाबा लोकगावीचे चालले गाडी भरून पंढरपुरा, आहे म्हणते तेथे उभा विठ्ठल सावरा, जाऊ पाहू बाबा त्याची डोले भरून पंढरपुरी, माळबुक्का गाऊ तयार शिल ठेवून पायावरी, शिल ठेवून पायावरी. सावतेवाची मुलगी, बाबा गावची कितीतरी लोक पंढरपूरला चाललेत, गाड्या भरून चाललेत, माझ्या बरोबरच्या मैत्रिणी चालल्यात, तिचे आई वडील जाणार आहेत, लांब लांबून लोक येत आहेत वारीला, आपण इतके जवळ राहतो कधी गेलो नाही, तुला कशाला पंढरपूरला जायचं, खेळणे आणायचे, खाऊ आणायचं नाही. हो बाबा आहे म्हणती तेथे उभा विठ्ठल सावळा, ते विटेवर सावळा विठ्ठल उभा आहे, जाऊ पाहू बाबा त्याची डोले भरून पंढरपुरी, मालबुक्का वाहून तयार शिल ठेवू पायावरी. लेकरू लहान आहे पण भावना ही आहे, खेळण्याकरता नाही. पांडुरंग कोणी आहे, आपले बाबा ज्याचे भक्त आहेत, तो तिथे विटेवर उभा आहे म्हणतात, त्याचं डोळे भरून दर्शन घेऊ, माळबुक्का वाहू परत येऊ, आपल्याला दुसरं काय नको. त्या सावतेवांना फार बरं वाटलं. पण तिला नाही सांगितलं विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांड्या बाई लग, बायकोला सांगितलं, मुलीला नाही सांगितलं. मुलीला म्हणे बाळ गुंफित्वर तू म्हणतीस ती बरोबर आहे, पण आपण विठ्ठलाचे नोकर हो, त्याच्या भेटीला जाताना सुद्धा मालकाची परवानगी नसली तर कसं भेटेल जाता येईल. हो बाबा, मग हे गावचे लोक बांधील चाललेत ना, गुंफित्वरे शुभप्रहार मुळी फुलांचे, जाई गुलाब तगरी बटमोगरीचे, ठेवावयास पुढती कणसे मताची, आणि भरी वकवळी निवडून आपल्या मळ्यामध्ये पुष्कळ फुलं आहेत म्हणाले, चांगली फुलं आण, त्याचे हार कर, मका आहे चांगला गोड मका आहे तो घेऊन ये.
भाजीपाला झालाय तू घेऊन ये, मिरच्या आहेत, वांगी आहेत, कोथिंबीर आहेत, पडवळ आहेत, दोडकी आहेत, ती घेऊन ये. तो प्लवर आण. आपण पंढरपूरलाही वारकरी मंडळी झाली आहेत, यांच्याबरोबर देऊ, पांडुरंगाला भेट म्हणून पाठवू आणि निरोप पाठवू की आम्हाला आपल्या दर्शनाला यायची इच्छा आहे, एक 8 दिवसाची आम्हाला रजा द्या, म्हणजे जाऊन येऊ. त्यांचा निरोप आला की जाऊ. लक्षात, अधिकार तैसा दाबियाला मार्ग, चालत आहे मग कळो येते. बायकोला सांगितलं विठ्ठल वापी, विठ्ठल मोठ, विठ्ठल नांद्या बैल ग, पण मुलीला नाही सांगितलं. मुलीला म्हणाले गुंफी त्वरे सुबहार मुली फुलाचे, जाई गुलाब तगरी बटमोगऱ्याचे, ठेवा वयास पुढती कणसे मकांची, आणि भई व कवळी निवडून साची. आणि वारकरी चाललेत ना, जाऊ. आणि हे बघ वारकरी आले आपल्या शेतासमोर की आपण त्यांच्या नमस्कार करू, त्यांचे पाय धुवू आणि मग निरोप सांग. बरं झालं. ती वारकरी म्हणण्याची दिंडी, मोठी दिंडी जात होते वारकरी क्षेत्र लक्षोनी पंढरी, त्याची वंदाया कारण आला सावता धावून, मूल खाली उतरून घेईपदी लोटांगण, करी विनंती पेशी उभे रहा पुण्य राशी, मज करू या दर्शन तुम्ही अवघे नारायण, मे दिली हे विठ्ठलाची तुम्ही मूर्ती विठ्ठलाची, त्रिभुवन हे पंढरी ज्ञानरूप विवराचे रे, तणू तरी सावता विनती. आणि वारकऱ्यांची दिंडी चालली होती. काय दिंडी होती म्हणते आमच्या दादाने वर्णन केले त्याचं. पांढरे धुवट साजिरे, जरीचे खरे श्री असते, जरीचे खरे श्री असते, रुमालाची एक धरती हो कंठात तुळशीची माळ, लोमता टाळ वजन जाते, असे टाळ वजन जाते, असे प्रत्येक पावशे अंगात, अंगात धवल अंगर कपाळी भुका कांसुराच्या, राजा हो मुडी दिंडी निघाली होती सजून दिजून, समुद्रा लावलेल्या बुका, कपाळाला गोपीचंदनाच्या टिळा लावलेला, डोक्याला ते रुमाल बांधलेले, पण सगळ्यांचे रुमाल एका पद्धतीने बांधलेले, युनिफॉर्म. अंगामध्ये अंगरखे, हापरामध्ये ते टाळ, सगळ्या टाळांचं वजन सारखं, कारण आवाज सारखा निघाला पाहिजे. मागं पुढं ते सुद्धा बरोबर, एकाचा पाऊल बरोबर पडतो की नाही भाई, त्याला चुकला. म्हणजे मिलिटरी चालते की नाही, लेफ्ट राईट तसं. आणि दादा शेवटी भावानं म्हणतात असे जरी सजले वारक, कसं का असं म्हणाले, मुखी आहे परिणाम हरीचे, म्हणून त्याला नमन गणुते. मी काय म्हणाले, सोंगानी जमले असले तरी काय झालं, पण देवाचं नाव घेताना पंढरपूरला चाललेत ना, पुष्कळ चांगली गोष्ट. अशी ती वारकऱ्यांची दिंडी असताना त्यासी वंदाया कारण आला सावता घेऊन, मुलं खाली उतरून जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, अशा आदेशाच्या बाहेर पडले होते सावते बुवा. ते ते दिसे भगवंत, मी दिनी विटसाची तुम्ही मूर्ती विठ्ठलाची, ते घेऊ द्या दर्शन. असं की अगदी सद्भाव घेऊन सुगड करीते, संतांचे पाय धुतती बाला, आनंदे थबथबले मन आला प्रेम पूर नेत्राला. हातामध्ये मातीचं सुगड घेऊन त्या वारकरी महंतांचे पाय तिने धुतले, एका ओंडक्यावर त्यानं बसवलं आणि हातामध्ये ते फुलं बिलं होती ते वारकरी मंडळीला व्हायली, ते टोपलं समोर ठेवलं वगैरे वगैरे. मी वारकरी बाबा, ती मुलगी म्हणते सांगा जाऊन पंढरपुरी, सांगा जाऊन पंढरपुरी, आमच्या त्या माय बापाला बोल सावत्याची पाहते, बोल सावत्याची पाहते, वाट शेताच्या बांधला आम्ही मजूर देवा तुझे, काम करू शेतांतले, बाबा माझा मोठा की माय दुपार जावतली,
सांगा पिकला आहे मला नवीन वाळ नाना परी तू मालक ये पाह्याला आम्ही कशी करीतो चाकरी उभा उदे महा सोडून आम्ही आल्यात पंढरपुरी लाग येईल तुझला विभो भय बाबाच्या अंतरी हो भय बाबाच्या अंतरी. ती मुलगी त्या वारकऱ्या महंताला विनंती करते, सांगा जाऊन पंढरपुरी आमुच्या त्या माय बापाला काय पोर सावत्याची पाहते वाट शेताच्या बांधाला. सावत्याची पोरगी शेताच्या बांधावर उभं राहून तुझी वाट पाहते. तू मालक ये पाह्याला आम्ही कशी करीतो चाकरी. तू मालक आहेस. माझ्या बाबांनी खूप मेहनत करून सगळा मळा कसा शृंगारलेला, जिकडे पाहावं तिकडे नवी नवाळ नाना परी नाना प्रकारच्या गोष्टी आहेत. शेत उत्तम संपन्न आहे, फळबाग आहे, फुलबाग आहे, सगळं आहे. पण तुम्ही मालक कधी आलेच नाही. इथं बघायला ते आम्ही कशी चाकरी करतो ती. आम्ही तुम्हाला भेटायला यावं तर उभा उदी महा सोडून आम्ही आल्यास पंढरपुरी राग येईल तुझला विठो भय बाबाच्या. बापाने सांगितलं, सगळी मुलगी बोलली की आपण नोकर माणसं कसं सोडून जाणार, ते उभा उदीम सोडून आलं तर तुला राग येईल, तेव्हा तुम्हीच मालक बघायला आणि येताना आमच्या मालकीन बैल घेऊन या म्हणाली. तो वारकरी त्याच्या लक्षात आलं त्या शेतकरी कोण जो आहे तो काही खरा शेतकरी वारकरी नाही, त्या पांडुरंगाचं काही प्रेम नाही, तो कधी शेतीला पंढरपूरला गेला नाही, इतक्या जवळ आहे तरी गेला नाही. म्हणजे बाळ तू कधी पंढरपूरला गेली नाहीस? नाही गेली. तुझा बाप नाही, तेही कधी गेले नाहीत. तुझा बाप पंढरपूरला कधी गेला नाहीस? मग चल म्हणलं तू ये असल्या पोरी आम्ही नेतो पंढरपुरी त्याचा ध्यास तुझा मनी तोच दाऊ चक्रपाणी तुझा भापा भक्ताचा हे शिखामणी जवळ सहा कोसावरी क्षेत्र राजा ही पंढरी ऐसे असता जो न गेला भेटण्याची त्या विठ्ठला म्हणे ऐसे वदता कन्याचा देवी हता. पुरी तुझा बाप पंढरपूरला गेला नाही? नाही गेले, पण त्यांना देवाची नोकरी आहे, देव मालकाच्या परवानगीशिवाय. आता या बडव्याला म्हणजे वारकऱ्याला हे कळच ना. त्याला काय वाटलं की तुझा मालक कोण? म्हणजे पांडुरंग. पांडुरंग म्हणजे पांडुरंग नावाचं कोणी बडव्या आहे का? त्याची शेती काही? ती म्हणजे नाही नाही, तुम्ही ज्याच्या दर्शनाला जाता तो विठ्ठीवर उभा राहिला विठ्ठल तोच आमचा मालक. आता याला कळलं की हे सगळं सोंग आहे, कारण हे सगळं बोलायचं असतं, प्रत्यक्षात असं नसतं. याला माहिती हा त्यातलाच. तुम्ही विठूचे तेव्हा तो त्या सावते बुवाना कोपरखाली माताना म्हणतो, तुझा बाप अभक्ताचा आहे शिखामणी साचा जवळ सहा कोसावरी क्षेत्र राजा ही पंढरी ऐसे असता जो न गेला भेटण्यासी त्या विठ्ठला. इतका 6 कोसा पंढरपूर आहे म्हणाले. आम्ही शंभर कोसावरून येतो. करून या वारी हा देह झिजविला सारा. वारी करून करून देह झिजवला. बुवाचं वजन 200 पौंड. हे ऐकलं आणि त्या मुलीनं कानावर ठेवले हात. महाराज असं कसं म्हणतात? तुम्ही विठूचे पाहुणे मान सन्मानाचे आम्ही त्याच्या घरचे आहो विठ्ठल तुझी लागुनी होती विठ्ठल तुझी लागुनी. महाराज तुम्ही पांडुरंगाचे पाहुणे आहात, आम्ही त्याच्या घरची नोकर मंडळी आहोत. पाहुण्याला केव्हाही मालकाची